श्री शनेश्वराय नमः. शनी महात्म्य हा ग्रंथ शनिदेवाचा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ वाचल्याने किंवा ऐकल्याने साधकाच्या आयुष्यातील ग्रहदोष, साडेसातीची पीडा किंवा पितृदोष याची बाधा लवकरात लवकर दूर होते किंवा त्याचा जो प्रकोप आहे तो कमीत कमी होतो. त्यामुळे प्रत्येक शनिवारी किंवा अमावस्या, पौर्णिमा किंवा दररोज आपण शनी महात्म्य हा ग्रंथ वाचावा किंवा जरूर ऐकावा. श्री शनी महात्म्य. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवरी. आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागेश्वरी वीणा शोभे दक्षिण करी विजयमूर्ती सर्वदा. नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया. नमो संत श्रोतयांच्या पाया अभेद भेदा करुणी. आता नमो श्री पांडुरंगा यावे तुवा कथेची या प्रसंगा. निरसुनी माझी या भवसंगा करी कृपा मजवरी. गुजरात भाषेची कथा नवग्रहांची तत्वता ती ऐकता एकचित्ता संकट व्यथा न बाधती. आता उज्जैनी नामनगरी राजा विक्रम राज्य करी. तेथील चरित्राची परी एका चित्त देवोनिया. कोणी एके दिवशी प्रातःकाळी बैसली होती सभा मंडळी. तेथे महापंडित त्या काळी लहान थोर बैसले. ऐसी सभा बैसली घनदाट तेथे चर्चा निघाली सुभट. म्हणती नवग्रहात कोण श्रेष्ठ सांगावे नीट निवडोनी. कोण्या ग्रहांची कैसी स्थिती कैसी पूजा कैसी मती. कोण रूप कैसी गती ऐसे यथार्थ सांगावे. ऐसे एकांताची उत्तर पंडित सरसावले समोर. काढोनी पुस्तकांचा संभार बोलती ते यथामतीने. प्रथम एक पंडित बोलला रवी ग्रह तो असे भला. जो लागे त्याच्या उपासनेला व्यासी ग्रह पीडा न बाधे. रवी तो सूर्यनारायण जे नर झाले तत्परायण. त्याची विघ्ने होती निरसन महासामर्थ्य रवीचे. आदी व्याधी दरिद्र स्मरण मात्रीचे होती दूर. मग उपासना करी तो नर चिंतिले अर्थ सर्व पुरती. रवी तो मुख्य दैवत त्याविन सर्वही जाणा व्यर्थ. नवग्रह आज्ञा पाळित ऐसा श्रेष्ठ ग्रह हा. एकता रवीची वार्ता आणि इतर ग्रंथाची कथा. तेने निवारे सर्व व्यथा ऐसे नवग्रही समर्थ. परी रवी असे महाबळी सर्वा माझी आतुर बळी. प्रत्यक्ष दिसतो नेत्र कमळी तो हा सूर्य नारायण. तव दुसरा पंडित बोलत सोमासी असे बळ अद्भुत. तो माळी असे म्हणवित वनस्पती पोषितसे. जयांचे आराध्य दैवत शिवसांब कैलासनाथ. त्याच्या भाळी हा विलासित म्हणून श्रेष्ठ जाणावा. चंद्रवर्षे अमृतास तृप्त करी सर्व देवांस. निशिराज महारूपस षोडसकळा जयासी. तोंडगांजी कोणासी अति सौख्यदाता सर्वांसी. सदा सर्वदा निर्मळ मानसी धन्य जयांचे पूजन. मग तिसरा पंडित बोलत ऐकराया सुनिश्चित. मंगळ तो महासमर्थ कथा ऐक तयाची. मंगळ ग्रह हा महाक्रूर जैसी काते खडगांची धार. तयाचे नकळे पार सर्व ग्रहा माझी वरिष्ठ हा. मंगळ ग्रह हा सोनार क्रूरता जयाची अति थोर. परी तो पूजकासी कृपा कर मंगल करी सर्वदा. गर्भधरुणी पूजा न करीती मग तो खवळे उग्र मूर्ती. विलया जाय संतती संपती शेवटी नाश करी जीवित्वाचा. तोची पूजकाशी सदा प्रसन्न सर्व अर्थ करी पावन. सर्व दुःख निरसून आंतरबाह्य संरक्षी. तव बोले चौथा पंडित बुध असे महाबळवंत. बुधाचा प्रताप अद्भुत सर्व ग्रहा माझी.
बुध जातीचा असे वाणी नवग्रहात शिरोमणी विघ्ने नासती तयांची पूजनी सर्वानंद प्राप्त करी बुध ज्यावरी कृपा करी लक्ष्मीवंत त्यासी करी ऐसा तो महापरोपकारी बुधग्रह जाणीजे बुधग्रह आहे ज्यास नीट त्यास सर्व मार्ग सुचती सुभट कोणत्या कार्यासही तूट तो न करी कल्पांती बुद्धाची बुद्धी भारी कोणाशी निष्ठुरता तो न करी संचार चित्ता हरी प्राणी मात्राची मग बोले पाचवा पंडित गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत गुरु तो श्रेष्ठ सर्वांत इंद्रादी देवा समस्त गुरु ज्ञानाचा न कळे पार भाविकांसी तो करुणाकर कर्मा कर्माचा करी चूर भव भय व्यथेसी दुःख आणि दारिद्र्य रोग स्मरण मात्रे होती भंग नवग्रहात महायोग्य ऐसा गुरु जाणीजे गुरु जातीचा असे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ असे वर्ण सर्व देव करीती मान्य गुरु वचनासी गुरु असे ज्ञानाचा पुरा जयाच्या साम्यासी नसे दुसरा त्या पुढे नुरेची थारा कल्पनेचा कदाही मनोनी करिता गुरु सेवा मग ग्रहांचा कोण केवा गुरु सर्व भावे भजावा तेणे संतोष सर्व ग्रहांसी शिव करी गुरु पूजनासी तेथे पाड काय इतरांसी ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी आगमागन तव सहावा पंडित बोलला शुक्र ग्रह असे बहुबला जेणे राक्षसा उपकार केला संजीवनी मंत्र करोणी शुक्र गुरु तो दैत्यांचा त्रिभुवनी धाकवाहती जयाचा पारण कळे सामर्थ्याचा म्हणून श्रेष्ठ तो शुक्राची शक्ती आहे पार तो करी कर्मा कर्माचा चूर विघ्ने पळती दूरच्या दूर शुक्राचे नाम घेता शुक्र पूजनी जे तत्पर त्यांच्या शौर्याशी नाही पारावार जो दिव्य देह निरंतर एकाक्ष तो आधी व्याधी दुःख दारिद्र्य स्मरण मात्रेची होती दूर सर्वांभीष्ट परिकार प्राप्त करती पूजका नवग्रहात शिरोमणी ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी मान्यता श्रेष्ठ सर्वांहुनी शुक्राची असे जानपा ऐसे हे सहा ग्रह ऐकोणी राजा तर्जनी मस्तक डोलवी ओजा म्हणे उत्तम कथिले काजा अखंडित याते स्मरावे आणि ग्रह राहिले कोण सांगा पंडित हो निवडून कैसी त्याची नामे खूण त्या मूर्तीसी बोलिजे मग संकेते बोले पंडित राहू आणि दुसरा केतू हे उभयंता आणि अद्भुत दैत्य कुळाचे असती मातंग जातीचे दोणी दुष्ट क्रिया म्हणोणी त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी चळाचळा कापती राहू पिढे चंद्रासी केतू तो सूर्यासी ग्रहण बोलिजे तयासी प्रत्यक्ष दृष्टीशी दिसत असे प्राणी मात्रा सर्वजण त्याशी न सांडिती पिढे विन परी केलिया पूजन स्मरण किंचित पीडा करिताती राहू महापीडक अणिवार माया तद्रूपची केतू जानराया उभयतांची एकचर्या पूजन स्मरणे संतोषती सर्व ग्रहा परीस अति क्रूर जनासी पीडा करीती फार म्हणून पूजन स्मरण निरंतर राहू केतूचे करावे तव नवा पंडित बोलत शनी ग्रह श्रेष्ठ अवघ्यात बलाढ्य होय अति अद्भुत न कळे कळा तयांची तो ज्यावरी करी कृपा त्यासी सर्व मार्ग असे सोपा ग्रहा दीपकाळावर छापा तया शनी ग्रहाचा ज्यावरी तो कोपासी चढे तयावरी नाना विघ्न येती रोकडे तयाचा संसार बिघडे न राहे कल्पांती शनिदेव महाक्रोधी ज्याचा पराजय नोहे युद्धी देव दानवा त्रिशुद्धी दुःखदाता शनिदेव जो का भाविक सज्ञान नर या ग्रंथाचा करी आदर पूजन स्मरण निरंतर त्यावर कृपा करी शनिदेव
शणेश्वराची मूर्ती काळी तो जातीचा होय तेली, चरणभंगू सुरत चांगली पूजा करी काळ भैरवाची, त्याची दृष्टी पडे जयावर करी तयाचा चकनाचूर, अथवा कृपा करी जयावर तयांसी सर्व आनंद प्राप्त होय दृष्टीचा एका चमत्कार. जन्मला तेव्हा शणेश्वर तेव्हा दृष्टी पडली पित्यावर, तेने कुष्ठरोग भरला सर्वांगी, पित्याच्या रथी होता तो सारथी, तो पांगुळ झाला निश्चिती, अश्वाची या नेत्राप्रती अंधत्व आले तक्षणी, तेव्हा त्यांनी उपाय केले फार तरी गुण न येची अणुमात्र, जव दृष्टी फिरवली शणेश्वर तव तिघेही आरोग्य जाहले. ऐसे ऐकता राजा विक्रम हासुनी बोले सप्रेम, म्हणे पुत्र जन्मोनी काय काम, ऐसा अपवित्र जो पुत्र नव्हे केवळ वैरी, जो उपजताच ऐसे करी, पुढे तो काय न करी सांगा पंडित हो. ऐसे बोलले हासोनी करी टाळी वाजवी गर्जोनी, सभेसी विनोद वचन म्हणे हा पुत्र कैसा हो. ऐसे बोलता ते अवसरी कैसी वर्तली नवलपरी, ती ऐकावी आता चतुरी चित्त देवोनिया. त्या समयी शनिदेव विमानी जात होते बैसोनी, रायाचे वाक्य ऐकता तक्षणी विमान खाली उतरले, अकस्मात येऊन या सभेत बैसले तेव्हा विमानासहित, तव पहाते झाले सभा पंडित म्हणती आले शनिदेव, मग राव उठे झडकळुनी जाओनी नमन करी चरणी, तव टाकीला झिडकारुणी शनी देवांनी, म्हणे तू राजा ऐसा मस्त टवाळी करीसी अद्भुत, याचा चमत्कार क्षणात दावीन पाहे आताची, तू फार करी तोस टवाळी नसतीच चढवली कळी, तरी कन्या राशी समूळी तुझला ग्रह मी आलो, आता पाहे माझा चमत्कार तू नको करू गर्व फार. ऐसे वदोनी अति सत्वर विमान रूढ पै झाला, तव तो राव लागे चरणासी, म्हणे कृपा करावी दिनासी, अन्याय घाली पोटासी कृपाळू शनिदेवा, तरी तो न माणीच शनिदेव, म्हणे मी तुझ दाखवीन अनुभव, तेव्हा म्हणे खिन्न जाहला राव चिंता मानसी फार करी, मग म्हणत असे पंडिताला आम्ही महाग्रह उगाची छळीला, तो आता कष्ट विल आम्हाला तरी कैसे आता करावे, जे जे पुढे होणार म्हणोनी बुद्धी सुचे तदनुसार, तरी जे असेल लिखित अक्षर तैसे आता होईल. राव दिलगिरी जाहाला माणसी विसर्जन करी सभेसी, आता जाहला मंदिरासी काही अंतरी सुचेना, करोनिया संध्या स्नान मग करीतसे भोजन, तदनंतर करिता झाला शयन नावेक पलंगावरी, ऐसे करिता एक मास जाहला राया विक्रमास, मग काय वर्तले त्या कथेस तेची आता ऐकीजे. राया विक्रमासी आला शनी 12वा अति क्रूर स्थानी, जेणे त्रासिले बहुत प्राणी अभाविका पीडितेसे, तेव्हा पंडित बोलती वाचे राया पूजन करी शनिग्रहाचे, 7.5 वर्ष नेमाचे सामर्थ्य आहे जाणीजे, तुम्ही विनोदे हासला शनीसी तरी तो कष्टविल तुम्हासी, जो का गांजितो त्रैलोक्यासी तोची हा महाग्रह जाणीजे, चित्त करोनिया एकाग्र ऐकावा पूजेचा प्रकार, जेणे करोनी शणेश्वर कृपा करील तुम्हावरी, प्रथम करोनी औषधी स्नान मग करावे प्रतिमेचे पूजन, अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी, शास्त्रविधी पूजा निर्धार मग तैल अभिषेक कर, मृतिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी, स्थापना झाली या जान पुगी फल ब्राह्मणासी देऊन, ते
23 सहस्त्र जप संपूर्ण यथा सांग करावा. जप संख्या जाहल्यावर चतुर्थांश हवन करी. हवन झाली या उपरी दाने करावी शनीची. मग जप करत्या ब्राह्मणासी शनेश्वर रूप मानोनी त्यासी. दक्षिणा देऊनी पूजेसी प्रसन्नची करावे. मग करावे ब्राह्मण भोजन यथाशक्ती द्यावे दान. ब्राह्मण तृप्त होऊनी पूर्ण संतोष पावे शनिदेव. जेवी रक्षी बाळकासी माता तैसे रक्षी निज भक्ता. पंडित म्हणती राया समर्था गोष्ट एवढी ऐकावी. राजा म्हणे पंडिताला शनी न माणीच आम्हाला. तोची माता पिता वाहिला रक्षी तोची पैजाना. मग बोले विक्रम पंडितासी तुम्ही जावे आपुल्या ग्रहासी. जे होणार असेल ते निश्चयसी घडून येईल न टळेची. ऐसे बोललिया उत्तर काय जाहला चमत्कार. चित्त करोणी स्थिर श्रवण करावे सर्वही. असो मग कोणे एके दिवशी 2 प्रहाराच्या समयासी. कारवाड वेशे उज्जयिनीसी घोडे विकावया आला शनिदेव. रूप पालटोनी आपुले वारू विकावया आणिले. मग तेथे गिराईक पातले. रावही आला त्या स्थानी तेव्हा किंमत पुसतसे राव. तयासी म्हणे शनिदेव वारू फिरुणी पहा हो. मग कळेल मोल तयांचे तेव्हा सारंगा वारू राव आणावीत. चाबुक स्वारासी वरी बैसवीत. तेने घोडा फिरवला चौरंगात अतिउत्तम फिरतसे. तव दुसरा घोडा अबलख त्याचे मोल रुपये 1,01,000. तो सोडोनी तात्कालिक आणिला विक्रमापासी. तव त्या सौदागरे काय केले राया विक्रमासी बैसविले. घोडा फिरविता राव बोले अतिउत्तम फिरतसे. तव त्या घोड्यासी कोरडा मारिता घोडा उडाला गगनपंथा. पवन वेगे वारू जाता महावनात ते समयी. अधिक कोरडा मारिता तो अधिक जाय पंथा. घोर अवस्था होय चित्ता केवी वर्तले म्हणोनी. दूरदेश अति उजाडी जेथे घोर वन महाझाडी. तेथे नदीच्या पैलथडी घोडा जाऊनी उतरला. तेथे राव उतरला खाली तव नवल परी वर्तली. वारू नाही नदी गुप्त झाली झाडाझुडा सहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी म्हणे ईश्वर गती न कळे कोणासी. वारू आणि वनासी काय विचारील पै झाला. तव असतासी पावला वासरणमणी. अंधकार प्रवर्तला रजनी पुढे मार्ग न दिसे नैनी. मग तेथेची पहुडला 4 प्रहर गेल्यावरी उदयासी आला तमारी. मग तो एका नगराचा मार्ग धरी राजा विक्रम आपण. तव तेथुनिया 4 योजने दुरी तामलिंगा नामनगरी. जेथे जाता आला झाला तो अवसरी हळूहळू पोहोचला. इकडे उज्जयिनीची कथा राहिली ती आता पाहिजे श्रवण केली. नगरजने वाट पाहिली 4 प्रहर रायांची. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी वारू द्यावा आमुचा आम्हासी. कोणीकडे नेले वारूसी राया विक्रमाने. तव पाहते झाले नगरा बाहेर कोसी 2 कोस 4 कोस. परी कोठे न दिसे राजेश्वर. मग चिंता प्रवर्तली तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी. सत्वर शोधुनी आणा रायासी. नाही तरी आम्हासी पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता म्हणे कैसे करावे आता. रायाचा शोधन लागे तत्वता सौदागरे अडविले. मग प्रधानाने काय केले सौदागारासी बोलविले. म्हणे वारूचे मोल काय वाहिले ते सांगा आम्हासी.
तयाने मोल सांगता झडकरी, मग पैका घातला तयांच्या पदरी. तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी, जाता झाला शनिदेव. सौदागर गेले या पाठी, मागे काय वर्तले गोष्टी. नगरजन सर्व होती कष्टी, देशपट्टणे धुंडिली. नगरी झाली ऐशी परी, इकडे राजा विक्रम काय करी. तयाता मलिंगापूर नगरी, ग्रामा माझी प्रवेशला. तव तेथे व्यवहार करी सावकार, जातीचा वैश्य धनाढ्य थोर. तेव्हा तयाच्या दुकानावर राजा नावेक स्थिरावला. सावकाराच्या दुकानी विक्री होतसे द्विगणी. त्याने भला माणूस जानोनी, आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोले भावे, तुम्ही आता मुखारमार्जन करावे. जातीचे कोण आम्हास सांगावे, नामग्राम तुमचे पै. राजा म्हणे तया वैशासी, आम्ही क्षत्रिय असो परियेसी. आमुचा मुलुख दूर देशी, क्षण एक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक, अति उत्तम षड्रासादिक. भातपुऱ्या सांडगे देख, करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया, उठावेगी जेवाया. भोजन करोनी लवलाह्या, मग जावे सुखरूप. मग राव करी संध्या स्नान, सत्वर सारिता झाला भोजन. उत्तम प्रकारचे पक्वान, सेवुडी तृप्ती पावला. तेव्हा वैश्य म्हणे क्षत्रियांसी, सत्य सांगावे आम्हासी. मग विक्रमे यथार्थ कथिले तयासी, तेव्हा तो निज अंतरी समजला. आता त्या सावकाराची कन्यका, नाम तिचे अलौकिका. तिचा पण हाची देखा, इच्छिलावर वरावा. परी तिसी न मिळे इच्छावर, वैश्य शोध करी निरंतर. तव हा विक्रम राजा परिकर, म्हणे यासी द्यावी कुमारिका. तेव्हा तो बोले कुमारिकेसी, बाई उत्तम वर आणिला तुझसी. आता तू माळ घाली यासी, न करी अणमान. हा स्वरूपे आहे सुंदर, 32 लक्षणी परिकर. हा भाग्यवंत जानवर, यासी वरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी, तुम्ही त बहुत वर्णिता यासी. परिण भरता मम मानसी, तव वरी न वरी त्यासी निर्धारी. आज पाहिन याचे लक्षण, कैसे चातुर्य काय जान. तव असतासी गेला भानुराज, पित्यासी म्हणे महाराज. पथिकांसी पाठवावे, मग वैश्य म्हणे क्षत्रियांसी. जावे निद्रा करावयासी, अतिरम्य चित्रशाळेसी. तेथे सर्व विदित होईल, मग तो विक्रम उठोणी चालिला. जेथे होती चित्रशाळा, तेथे हंस मयूर कोकिळा. नाना प्रकारचे लेपिले चित्रे रेखिली बहुकुशलता, वारू आणि गजरथा. चित्रकारे चित्र रेखिता, आळस काही न केला. पुढे पाहे राजा नयनी, तव अपूर्ण मंचक देखिला तक्षणी. त्यावर पासोडा लेप दोणी, अंथरुण घालतसे. रत्न खचित सुरंग पलंग, त्यावरी नाना परीचे रंग. जाई जुई पुष्पे सुरंग, सेज केली अतिनिगुती. वरती लोंबती मोतियांचे घड, चांदवा करीतसे फडफड. समया जळती धड धड, शुकोणी चार पै. ऐसे पाहुणी राव झाला चकित, म्हणे न कळे काय आहे वृत्तांत. हा कोण देश कोणती गत, होईल ती कळेना. कर्माच्या गती असती गहना, जे जे होणार ते कदा चुकेना. ते ते भोगल्या विन सुटेना, देव कादिका सर्वांसी. तरी हे शनिदेवाचे छळन, तेनेही माया रचिली जाण. आता होणार हे होय आपण, जो सर्वांसी पीडितसे. ऐसा मणी करुणी विचार, मग निद्रा करी राजेश्वर. तया पलंगी साचार, सावधान निजे अंतरी. नाना परीचे करी विचार, बुद्धीचे तरंग अपार. म्हणून निद्रा नये साचार, परिमुख आच्छादन केल तसे. राये केली ऐसी परी, मग वैश्यकन्या काय करी. पंचारती घेऊन करी, आली रंग महाला कारणे. तिने केला सर्व शृंगार,
गळा शोभती मोतियांचे हार, केशर कस्तुरी कर्पूर सुगंध द्रव्ये आणली पै, पायी पैंजण नुपुरे ती झंकार करीती गजरे, पदकांसी जडिले दिव्य हिरे त्याची तेज फाकतसे, ती जैसी पुतळीच केवळ 32 लक्षणी वेलाळ, मृगुणैना विशाळ भाळ येऊन उभी टाकली, रावण निद्रेचे मिश करुण पलंगी पहुडलसे जान, तो न उठे ऐसे जानन मग कुमारी काय करी, चंदन पात्र घेऊन हाती अलौकिका होय शिंपिती, तरी जागा न होय नृपती कोणीही प्रकार करुणी, ऐसा एक प्रकारला झाली कष्टी, जागा न होय मृग झाली ही पुष्टी, मुक्ताहार ठेवणी खुंटी निद्रा करे संचित, तव निद्रा आली कामिनीसी मग राव उघडिता मुखासी, विचार करे निज मानसी मी सत्वधीर म्हणवितो, परोपकारी माझे मन पापास भीतो रात्रंदिन, ही तव कन्या असे जाण कैसे भाषण करावे, ऐसा विचार करी निज मानसी तव तो निद्राभर कामिनीसी, मग पाहता झाला चित्रांसी तेथे अपूर्व वर्तिले, चित्रीचा हंस निर्जीव परी तो काय करिता झाला लाघव, खाली उतरोणी सावयवन हारांची मोते भक्षितसे, राव पाहुणे झाला चकित मणी म्हणणे हे आश्चर्यमात, परी ही गोष्ट अनुचित दुःखदायक आपणासी, जरी हार घ्यावा काढुनी तरी विरुद्ध जातसे निरसुनी, परासी दुःख न द्यावे म्हणून बिरुद असे माझे हे, परंतु गोष्टी ही अघटित आपणासी दुःख होईल प्राप्त, ग्रह दशेचे मान सत्य परिहारण काढावा, ऐसा निश्चय राय केला इकडे सर्व हार हंसे गिळला, ते पाहून रावण निजला कुमारिके शेजारी, तव उगवला असे दिन कुमारी उठली खडबडोन, मने हा पित्याने वर आणीला जाण अतिमूर्ख नपुंसक, मणी क्रोध आला भारी उठोनी चालली झडकरी, तव ती हार पाहे खुंटीवरी तेथे काही दिसेना, हारण देखे कुमारिका ती म्हणे पांथिका अविवेका, हार घेऊनी महाठका निद्रा केली सुखरूप, तरी ती हार देई माझा झडकरी, तुझ पचणार नाही चोरी, ऐसी या गोष्टीने तुझी थोरी राहणार नाही तत्वता, तरी हार दे माझा मज प्रती मग त्वा जावे आपुल्या पंथी, याची चर्चा झाली निश्चिती नाश हाईल शरीराचा, तव पाथस्त म्हणे कुमारिका हार नाही आम्हासी ठाऊका, येथे निद्रा केली म्हणून देखा आळ घालीसी आम्हावरी, तव ती कुमारिका संतप्त मणी पित्यासी सांगे तक्षणी, म्हणे इच्छावर आणीला मज लागुणी त्याचे लक्षण अतिउत्तम, तुम्ही ठक चोर आणीला घरा तो तस्कर विद्ये माझी पुरा, तेने चोरीला माझी आहार तरी तो मागुण घेईजे, तेव्हा वैश्य म्हणे पंथिकासी तुझ विश्राम दिधला कासयासी, तरी तू का हार घेऊन बैसलासी बरा झालासी उतराई, उत्तम भोजन दिधले देखा आणि ही अर्पिली निज कन्यका, ऐसे असता महामूर्खा हे काय आचरलासी, बराच फेडीला उपकार देई माझे कन्येचा हार, मग त्वा जावे सत्वर आली या पंथे, तव राव म्हणे सावकारासी तुमचा हार नाही मजपासी, हा कर्मभोग ओढवला सायासी नसतेच विघ्न हे, तेव्हा सावकारासी क्रोध आला तेने सेवकासी हुकुम केला, बंधन करावे या तस्कराला मार द्यावा निष्ठुरपणे, यासी मारल्या वाचून हार हस्तगत न होय जाण, हा पक्का चोर म्हणून ऐसे लक्षण पये यांचे, मग त्या सेवकी धावून सत्वर बांधिला तो मुसाफर, अतिशय दिधला मार दया नाही अंतरी, तो मारिती निष्ठुर होऊनी दया नाही अंतकरणी, मारा मारा ऐशा वचनी वैश्य तेव्हा बोलत, मार मारुणी केली जर म्हणती हार देई गा सत्वर, महानिर्दय निष्ठुर दया नये कोणासी, मग राव म्हणे वैश्याशी हार नाही गा आम्हापाशी, कष्टवितोसी शरीरासी व्रथाची जाण कायसा, ते वैश्य म्हणे सेवकाला हा पक्का तस्कर नव्हे भला,
अद्यापि नाही कबूल आला, मार खातो निशंक. मग तो व्यवहारी काय करी, जावणी रायाच्या दरबारी. राया चंद्रसेना श्रुत करी, सांगे सकळ वर्तमान. ते ऐकोणी राजेश्वर, मने आणावा तो तस्कर. ऐसे वचन ऐकोणी सत्वर. सेवकांसी मान्य धाविली, त्यांनी बंधन करुणी विक्रमासी. आणि ते झाले रायापासी, मग प्राणीपात केला वेगेसी. सन्मुख उभा राहिला, मग राव बोलले पंथकासी. हार आहे की तुझ पासी, तो देई आता सावकारासी. प्राण वाचवी आपुला, तव विक्रम बोले वचना. ऐक राया चंद्रसेना, हार घेतला नाही जाना. असत्य न बोले कदाही, हाराचा सांगावा विचार. तरी व्रथा म्हणाल तुम्ही सर्व, न घडे तोची विचार. घडला असे समर्थ, आमासी ग्रह नाही सानुकूल. नसतीच उत्पन्न होत कळ, त्याची काय करुण हळहळ. होणार ते होतसे, बरे चोरी न करावी परंतु केली. परी आता पाहिजे क्षमा केली, सर्व अपराध पोटी घाली. कृपा करी महाराजा, ऐसे वचन ऐकता राजेश्वर. क्रोधे संतप्त जैसा खादी रांगर. गर्जना करोणी सत्वर, काय बोलता जाहला. सेवकासी मने उठा सत्वर, तोडा यांचे चरण कर. टाकून द्या नगरा बाहेर, अन्न उदक न द्यावे. ऐसा रायाचा अविवेक, मूढमती ते सकळिक. नाही कोणीही भाविक, यथा राजा तथा प्रजा. तरी रायाच्या मुखी शनेश्वर, सुचू न दे काही विचार. तोची पीडा करी वारंवार, दुःख देत राया ते. ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकुणी, सेवक उठले झडकारुणी. राया विक्रमासी चालिले घेऊणी, तया नगरा बाहेर. नेऊन या नगर प्रदेशी, तोडी ते झाले करचरणासी. अश्रू येती जनाच्या नयनाशी, महासंकट ओढविले. तेव्हा हात पाय चारी, तोडिले त्यांचे निष्ठुरी. टाकोणी ग्रामाबाहेरी, सेवक केले सांगावया. मग राजा पुसे सेवकाला, तो मेला किंवा वाचला. त्याचा प्राण कोठे उरला, ऐसे बोले उत्तर. मग सेवक म्हणती महाराज, सत्वरची प्राण जाईल सहज. करचरणाविन आत्मराज, कैसे सुख पावेल. खाण्याविन हैराण, शरीरी पीडा अति दारुण. तळमळ करी रात्रंदिन, महादुःख होतसे. इकडे राजा विक्रम काय करी, हात पायांचे दुःख भारी. जैसा मत्स्य तळमळ करी, उदकाविन जान पा. कोणी येता ती वाट सरू, त्यासी पाहता येत गहिवरू. ते म्हणती हे परममेरू, कोण कष्ट या प्राणियासी. जरी अन्न उदक कोणी द्यावे, तरी राये त्यासी दंडावे. ताडन बंधन करावे, ऐसे धाकच जणासी. ऐसे असता जाहला एक मास, अति दुःख होतसे विक्रमास. परिदयानये कोणास, ग्रहदशा म्हणोनी. राम विक्रम शोक करी, म्हणे ग्रह समर्था कृपा करी. निष्ठुर न भावे निजांतरी, दया करी दिनास. ऐसी करुणा भाकिता तैवेळी, मग शनेश्वराशी कृपा आली. म्हणे त्याच्या सत्वासी, न कळे खोली. सीमा झाली तत्वता, तरी पिडू नये आता. केली रायाच्या मणी प्रेरकता. चंद्रसेन द्रवला चित्ता, म्हणे अन्न उदक देत जावे. अन्न उदकाची आज्ञा झाली, नगरासी दया आली. ते आणोनी देती नित्यकाळी, कणवाळू कृपाळू जन. अन्न उदकाचा होतसे सुकाळू, परंतु कर चरणाविन पांगाळू. त्या अति दुःखे होतसे विकळ, चैन न पडे क्षणभरी. ऐसी क्रमली वर्ष दोन, तोवरी दुःख सोशिले दारुण. ऐसे कर्माचे विंदान, भोगल्याविन सुटेना. तव कोणे एके दिवशी, तेलीन बैसोनी शिविकेसी. जात होती सासुऱ्याशी, तया मार्गाने. त्या तेलिनीचे माहेर होते पै उज्जैनी नगरी. सासरे तामलिंदापूर नगर, ऐसे श्रोती जाणावे. तेथील तेलियाने उज्जैनीहून सूष्णा आणली मूळ करोणी. तवती त्या मार्गावरुणी येत होती उभयंता. तेव्हा त्या तेलिनीने पाहिले विक्रम कारणे. मणी म्हणे राजा कोणे, आणिलेसे या स्थानी.
मग ती खाली उतरवणी कामिनी लागली विक्रमाच्या चरणी. म्हणे हात पाया वाचोनी कोण अवस्था शरीराची. राजा अवलोकी तेलिनीकडे बाई विजयी असोत तुझे चुडे. काय वृत्तांत ग्रामाकडे तो सर्व सांग मज. मग कामिनी म्हणे अहो राया सर्व सुखी आहे करुणालया. परी हे अवस्था तुमच्या देहा काय म्हणून जाहली. राव म्हणे ऐक पतिव्रते हा कर्मभोग जाण निरुते. ग्रह दशा फिरली माते हे कर्तृत्व देवांचे. मग सर्व सांगितले तेसी जे जे वर्तले ते ज्या समयासी. ते म्हणून ऐकोनी विक्रमासी धन्य धन्य रे विधातिया. मग ती तेलीन काय करीत रायाशी शिबिके माझी बसवित. आपुल्या ग्रहासी घेऊन जात कत्यांदरे करुणिया. तव तो तेली कापे थरा तरा म्हणे हे विघ्न आणिले घरा. जरी श्रुत होईल राजेश्वरा मग कैसे करावे आपण. तेव्हा सून म्हणे श्वशुरांसी हा विक्रमादित्य निश्चयेशी. धर्मनीती राज्य करी उज्जयिनीसी ही दशा ग्रहांची. हा मावळा देशीचा धनी जैसा उकिरड्यात पडला चिंतामणी. देवे लादला आपणाला गुणी म्हणून आला ग्रहांते. मग तो तेली काय करी राया चंद्रसेना श्रुत करी. आपण तस्कर टाकीला जो बाहेरी हस्तपाद खंडोणी. जरी आज्ञा होईल राजेश्वरा तरी मी आणीन तया तस्करा. दया उपजली ममंतरा दीन अनाथा म्हणोनी. मग राव म्हणे भला रे भला आणावे तया तस्कराला. प्रतिपाळ करी वाहिला अन्न वस्त्र देऊणी. ऐसा हुकुम केला रायाने मग तेली आला घरा कारणे. तेव्हा तेली असी विक्रम म्हणे गोष्ट सांगतो ऐका ते. मग राव म्हणे मेह तरासी मग तुम्ही श्रुत न करावे कोणासी. विक्रम आहे मम ग्रहासी ऐसे कोठे न वदावे. मग तो तेली म्हणे राजेश्वरा घाणा हा कावा माझी या घरा. देईन मी अन्न आणि वस्त्रा ऐसा नेम पैत माझा. मग विक्रम म्हणे तेलियासी धन्य तुझी बुद्धी ऐसी. तुझा उपकार न फिटे आमासी महासंकटी रक्षिले. ऐसे करिता काही एक दिवस होते झाले विक्रमास. तया तेलियाच्या घरी रात्रंदिवस घाना हाकीत असे. तव 7 वर्ष परिपूर्ण झाली पुढे कथा कैसी वर्तली. ते पाहिजे श्रवण केली एकाग्र चित्त करोडिया. मग कोणे एके दिवशी सायंकाळ झाली निशी. घाण्यावर असता विक्रमासी बुद्धी कैसी आठवली. तो दीपरागाचा अवसर ध्यानात आणि राजेश्वर. राग आळवितसे मधुर सुस्वर कंठे करुणी. राग उद्धार करिता प्रत्यक्ष दीप लागले लक्षानुलक्ष. जैसी दीपावळीच देख प्रकाशमान नगरात. तव एक स्तंभाच्या माळीत राजकन्या अतिरूपवंत. नामे पद्मसेना निश्चित बैसलसी आनंदे. तेव्हा तिने अवलौकिक प्रकाश मग पाचारिले चारिकेस. म्हणून कोणी केले दीपोत्सवास शोध करोनी मज सांग. दीपावळी तो आज नाही आणि लग्नही नसे कोठेही. तरी हे आश्चर्य दिसतसे काही पाहून यावे सत्वर. इकडे दीपराग झाला संपूर्ण तेव्हा दीप मावळले मुळीहून. मग दुसरा श्रीराग माने करुण तेथे राग आळवितसे. पद्मसेना पुसे परिचारिकेसी. हा पुरुष रागज्ञानी विशेषी. राग आळवितो अति सुरसी कोण्या स्थळी पहागे. याचा आढावा समाचार धुंडाळावे सकळ नगर. जेथे असेल तो नर तेथे आणा वेगेसी. तेव्हा परिचारिका 4 जणी नगरी शोध करीती तक्षणी. तव तो तेलियाच्या घरी घाणी हाकीतसे चौरंगा. त्या परतोणी राजकन्येसी सांगती की चौरंगा केला जो निश्चिती. तो तस्कर तेलियाच्या ग्रहाप्रती घाणा हाकीत बैसला. तोची करीत आहे रागारंग परिस्वरूप दिसतात बेढंग. जैसे काशिमग्याचे संग अलसिया परी दिसताते. मग पद्मसेना म्हणे साचार तरी घेऊन या तो तस्कर. जीवे भावे करून भ्रतार वेध लागला अंतरी. परिचारिका म्हणती प्रमाण परिराया श्रुत करावे जाण. म्हणजे न लागे दूषण शब्द नये आम्हावरी.
तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हास काही तयासी येथे आणावे पाही. मग रायाशी श्रुत करीन लवलाही तुम्ही म्हणी भिवू नका. तेव्हा परिचारिका निघून तेथुनी येत्या झाल्या तेल्याच्या दुकानी. मग त्या तेलियाच्या पुसुनी तयासी घेऊन चालल्या. एक स्तंभाच्या माडीवरी तयासी नेले पैसतवरी. मग त्या ते अवलोकुनी राजकुमारी परम अंतरी संतोषली. मग ते वदे चौरंगासी तुम्ही रागज्ञानी अतिविशेषी. तरी आता राग उद्धार करावा वेगेसी जेणे तृप्त होती श्रवण हो. मग तो करी राग उद्धार यथा ज्ञान गातसे सुस्वर. कंठ त्याचा अतिमधुर जैसा गंधर्व दुसरा. ऐसा राजकन्येच्या मांडीवर राग रंग होतसे अपार. तव चंद्रसेन आपल्या माडीवर ऐकता जाहला. मग राव पुसे परिचारिकेसी आजी कुमारिकेच्या महालासी. रंग होतो दिवस निशी कोण कार्यासी सांगपा. मग दासी म्हणती समर्था हा अन्याय आम्हासी लाविता. परी हे नीच कन्येची अवस्था आम्हाकडे काय शब्द. परंतु आमची एक विनवणी येऊनी पहावे निज नयनी. मग येईल कळोणी गर्भ अवस्था तेथील. पद्मसेनेचा विचार आम्हा सांगता नये साचार. म्हणून तेथे चलावे सत्वर मग जे करणे ते करावे. तव त्या रायासी निद्रा आली पुढे कथा कैसी वर्तली. ती पाहिजे श्रवण केली एकाग्र चित्त करून या. राजा विक्रम त्या माडीवरी बैसलासे चिंतातूर. तव 7.5 वर्षे साचार भरली शनिदेवाची. राजा म्हणे चिंता करीत म्हणे केव्हा उज्जयिनी होईल प्राप्त. क्लेश भोगिले अत्यंत परिकृपाण करी ग्रह स्वामी. ऐसा राव चिंता करीत तव तेथे काय वर्तली मात. शनिदेव होणी कृपावंत सन्मुख उभा टाकला. म्हणे एक राया विक्रमसेना मजन ओळखसी अज्ञाना. अज्ञापी अनुभव तव म्हणा आला किंवा नाही. मग राव उठू पाहे झड करुणी परी ते नाहीत करचरण. तेव्हा तैसेचे भूमिशयन लोटांगण घालीतसे. तेव्हा शनी म्हणे राया विक्रमा धन्य धन्य तुझा महिमा. आता मी प्रसन्न राजोत्तमा इच्छा असेल ते माग. तव विक्रम सगत बोले वचन म्हणे मनुष्य देहान पिढी जाण. हेची द्यावे मजदान कृपाळू शनी देवा. मे दुःख सोशिले अनिवार ऐसे प्राण्यासी नाही सोसणार. तरी तू कोणासी न पिढी साचार हेची मागणे शनिदेवा. ऐसे ऐकोणी शनिदेव म्हणे धन्य धन्य तू विक्रमराव. परपिढेचा अनुभव जाणीतोसी निजांतरी. तू न मागसी हात पाय राजछत्रादी सुख उपभोग पाय. तरी तुझे ईश्वर म्हणो ये परम दुःख निवारिसी. मग कृपा उपजली शनिदेवासी रावासी करचरणादी रूपासी. पहिल्याहून अतिविशेषी सुंदर काया पैकेली. मग राव शनिदेवाचे चरण धरी म्हणे कृपाळू कृपा करी. हेची मागणे साचारी न करी पिढ्या कोणासी. मग राया ते शनिदेव बोले म्या काय तुझ दुःख दिदले. दुःख गुरुनाथे पाहिले ते कष्ट कोणे रीती. तुझ दुःख दाविले किंचित. म्या कैसे त्रासिले देव दैत्य ते श्रवण करी निश्चित. गुरुपीडा अवधारी. एके दिवशी प्रातकाळी नमन केले गुरु माऊली. मग हस्त जोडून ते वेळी विनंती करी तयासी. अहोजी गुरुनाथा मी तुमच्या राशीत येतो आता. तरी मान्य करी कृपावंता 7.5 वर्षाते. मग गुरु म्हणे गामजसी तुम्ही कृपा करावी आम्हासी. न यावे अमुच्या राशी घडी एक जानपा. मग मी बदलो ते वेळा तुम्ही करता माझा कंटाळा. तरी मज थारा नाही दयाळा कोणी न करी मान्य मज. तरी 5 वर्षे मान्य करी अथवा 2.5 वर्ष पदरी भरी. 2.5 वर्षांची परी थोडकीच असे परी ते न मानती गुरु. मग मी म्हणे न घडे निर्धारू पुन्हा म्हणी केला विचारू. की गुरुसी न गांजावे गुरु केवळ माऊली. सदा कृपेची करी सावली गुरु वचन न मानिता यावेळी. अंधपात प्राप्त होय ते वेळा मी लागलो चरणी. विनंती करीत विनविती वचनी. मी प्रसन्न तुझ ग्रह शनी माग माग गुरुनाथा. तेव्हा गुरु म्हणे शनेश्वरा आम्हावर कृपा करा. न यावे आमुच्या शरीरा हेची आता मागतसे.
मग मी प्रसन्न झालो ते क्षणी 7:30 प्रहर येतो म्हणून तुम्ही मान्य न केल्या सर्व प्राणी न मानिती मज लागी. मग गुरुदेव म्हणे प्रमाण तरी 1 प्रहर येणे जाण ते म्या मान्य केले वचन. मग आज्ञा दिली गुरुने गुरु विचार करी निज मानसी स्नान संध्यादी स्वकर्मासी करिता दवडीन 1 प्रहारासी. मग तो क्षणी काय करील ऐसा गर्व धरिला मनात तो मज कळला वृत्तांत. मग मी विचारिले चित्तांत काही चमत्कार दाखवू तव ती आली ग्रहांची वेळ. तेव्हा गुरु झाला उतावीळ म्हणे मृत्यू लोकी गंगाजळ तरी स्नान लागले पैजावे. षडी ग्रहाची पडता छाया तेव्हा पालटली गुरुची काया. मग फकीर वेशे तया ठाया शनेश्वर पातला तयापासी खरबुजे होती 2 ती केली गुरांसी अर्पण. मग गुरु हर्षयुक्त होऊन 2 पैसे देत तया. मग स्नान करुणी ते वेळी धोत्रात फळे बांधिली झारी शोभे करकमळी चालिले ते मार्गाने. तव पुढे दिसे एक नगरी तेथे काय जाहली परी राव प्रधान समसरी 2 पुत्र दोघांसी. ते उभयंता त्या दिवशी गेले होते शिकारीसी 2 प्रहर झाले तयांची वाट पाहे राजेंद्र. तव ते येता दिसेना इकडे उशीर झाहला भोजना. तेव्हा सेवकासे केली आज्ञा धुंडोनी आणा दोघांसी. मग ते सेवक निघाले सत्वर लगबगा आले गावा बाहेर. तव तो पुढे देखिला विप्र हाती झोळी खरबुजांची. तव शनेश्वर केली माळ फळांची मस्तके जाहली सावय. सेवकी ओळखली ब्रह्मदेव म्हणती तुम्हापासी काय आहे. ब्राह्मण म्हणे सेवकांसी खरबुजे घेतली फराळासी. सेवक म्हणती रुधिरासी स्त्राव होतो दिसत आहे. ब्राह्मण आणि शूद्र वस्त्रातून गळे रुधिर काय आहे ते सत्वर दावी जे पे आम्हासी. मग गुरु झाला भयभीत म्हणे हे अघटित काय वदत. अधोदृष्टी झोळी पाहत तव तो रुधिर प्रत्यक्ष. सेवक झोळी घेऊन हिरोण मग तो पाहती सोडोन. तव शिरकमळे निघाली 2 प्रधान राजपुत्राची. सेवक म्हणती रे चांडाळा महादुष्टा पतिता खळा ब्रह्मवंशी अमंगळा दया नाही तुझ अंतरी. मग ते क्रोधयुक्त मानसी बंधन करीती ब्राह्मणासी. मारित मारित तयासी रायापाशी आणिला. राया सन्मुख उभा करून सेवक सांगती वर्तमान. हा बाळ हत्यारा ब्राह्मण याने उभयंतासी मारिले. ऐकताच रायासी आली मूर्छना म्हणे म्हणे कैसे केले नारायणा. एक पुत्र होता तोही मना नाही आला तुझे आखी. ब्राह्मणनो हे हा काळ याने गिळिला माझा बाळ. तरी यासी नेऊन तत्काळ सुळावरी देईजे. ऐसा हुकुम होता रायाचा सुळ करविला लोखंडाचा. नेऊणी रोविला पैसाचा नगरा बाहेरी. तव भृगुची या मंदिरात वर्तमान झाले श्रुत. तेव्हा एकची वर्तला कांत तो लिहिता ग्रंथ विसरेल. परी राजपुत्राची कामिनी पतिव्रता लावण्य खाणी. वार्ता ऐकता तक्षणी सती जावया सिद्ध जाहली. आता इकडे गुरुनाथासी घेऊन गेले सुळापाची. तेव्हा नसुचे काही गुरुसी ग्रहदशेने वेष्टिले. मग गुरु वदले सेवकासी आता सुळान द्यावे आम्हा. 10 सहस्त्र रुपये तुम्हाला देतो आम्ही क्षणभरी थांबावे. 2 घटिका आम्हासी सुळीन द्यावे निश्चयेसी. मग अवलोकनी नेत्रासी कैसे होईल ते. ऐसे करुणा शब्द बोलता तया मग त्या सेवकासी आली दया. तेव्हा ते म्हणती 2 घटिका थांबोनिया मग देऊ सुळावरी. ऐसा बोलता जाण 1 प्रहर झाला पूर्ण. प्रधान राजपुत्र दोघे जण वारू सहित पातले. जेणे रायासी जाणविले त्याचे दरिद्र दूर केले. मग सेवकासी आज्ञापिकिले सुळीन द्यावे ब्राह्मणा. तेव्हा सेवक धाविले सत्वर येऊणी नगरा बाहेर. सांगितला समाचार सुळीन द्यावे ब्राह्मणा. मग तो आणिला रायापाशी उभा राहिला सन्मुखेसी. आशीर्वाद देऊनी रायासी आपुला वृत्तांत निवेदिला. ऐकोणी राव झाला सद्गती म्हणे मज नवे विदिती. निदूषण लावणी वदिती होतो तुम्हा गुरुराया. तिकदिक हा संसार मी महापापी अणिवार. केवडा केला अविचार राजमंदे करोडिया.
तेव्हा सदरित झाली नृपती, गुरुचरण धरिले प्रीती. स्पुंदोनी आरडे निश्चिती, मी अपराधी गुरुराया. नेणते पण जाहला अविचार, तो क्षमा करी साचार. मग हात धरोणे सत्वर, सिंहासनी बैसविला. मग गुरु म्हणे ऐक भूपाळा, हा अन्याय नाही तुझला. ही शनेश्वराची कळा, दुःख दाविले तयाने. मग झोळी आणोनी पाहती, तवती खरबुजेच दिसती. शिरकमळाची आकृती, अदृश्य जाहली तत्काळ. सोराय करविले भोजन, गुरुपंक्तीस बैसवला आपण. आणखी ही दिव्य ब्राह्मण, सर्व ही तृप्ती पावले. मग गुरुसी वस्त्रे भूषणे दिली राया भृगुणे. तेवार आज्ञा घेऊन गुरुने प्रयाण केले तेथुनी. मग शनिदेव आले गुरुपासी, नमन केले साष्टांगेसी. म्हणे वर्तणूक झाली कैसी, ती सांगावी गुरुनाथा. गुरु म्हणे बापा शनेश्वरा, सव्वा प्रहारात केला माझा मातेरा. 7.5 वर्षे येतासी खरा, तरी मग काय होते कळेना. तू ग्रहा माझी ग्रह श्रेष्ठ, जीवांसी देती बहुत कष्ट. मी गुरु तुझा अतिश्रेष्ठ, बरा उपकार फेडिला. असो जे जाहले ते बरे झाले, परी ऐसे कोणान कष्ट वहिले. तुझ शपथ माझी ये वेळे, शनिग्रहा समर्था. मग शनिदेव म्हणे गुरुसी, गर्व न धरावा मानसी. गर्व धरील त्या पुरुषाची, ऐसेच मी गांसीन. गुरुसी तुम्हास गर्व झाला, म्हणून हा अपराध घडला. तरी क्षमा करा बाळकाला, अपराध पोटी घालीजे. मग शनी गेला शिवापासी, म्हणे आता येतो तुम्हासी. तव शंभू म्हणे आमासी, काय करीसी येऊन या. परी येसील तेव्हा सांगून येणे, ऐसे उभयंता झाले बोलणे. मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणून सुचविले. शंकरे एकोणी वचनासी, क्षण एकलपला कैलासी. मग वदता झाला शनीसी, तुवा आमुचे काय केले. मग शनी म्हणे महादेवा, तुमचा धाक त्रिभुवनी सर्वा. मज भेने लपलाती देवाधी देवा, हे काय थोडे असे. ऐकोणी हास्य करी कैलासराज, म्हणे धन्य तुझे उग्र तेज. मग कृपा करून सहज आज्ञा देत शनीला. मग ग्रह आला रामचंद्रासी, वनवास भोगविला तयासी. आणि ग्रह येतात सीतेसी, रावणे चोरून पैनेले. रावणाच्या मंचका खालते, नवग्रह होते पालथे. त्यावरी मंचक ठेवणी निरुते, रावण पहुडले नित्य काळी. मग तेथे आले नारद मुनी, तेवत ते झाले मज लागुनी तू. ग्रह श्रेष्ठ महाअभिमानी, ऐसी दशा तुमची. तरी तेथे तुमचे काही न झाले, गरिबांसी कष्टविते बळे. हे सामर्थ्य नवे आगळे, उगाची पुरुषार्थ भोगिता. मग शनिवदे नारदासी, आम्ही पालथे ते सोयीचे करविसी. मग पाहे पराक्रमासी, कैसा आहे तो दाविन. नारद म्हणे मी ऐसे करीन, ऐसे बोलून या वचन. मग रावणापाशी जाऊन सांगे तयासी विचार. म्हणे ग्रह पालथे घालून, मचकी निद्रा करीती रात्रंदिन. तरी हे अणुसी चिती असे जाण, वैरियाच्या उरावरी पाय द्यावा. ते वचन रावणा मानिले, मग पालथे ते सोयीचे केले. तेथे काय वर्तले ते परिसावे सज्जनी. दृष्टी फरविता शनेश्वर, क्षणामासात सहपरिवार. निर्दाळी श्री रामचंद्र, पुत्र पौत्रासहित पै हरिश्चंद्रासी आला शनी. 12वा अति क्रूर स्थानी, पीडिता झाला कौशिक मुनी. राज्यभ्रष्ट तो केला, पुढे अति दुःख दिधले तयासी. स्त्री पुत्रादी घातले विक्रयासी, सवे विकले डोबासी. तेथेही जाचिले बहुत, ऐसे कष्टविले राजोत्तमा. दमयंती प्राण मनोरमा, दुःख दिदले हे विक्रोत्तमा. पिडियेले दमयंती, ग्रह आला इंद्रया. भोगिली गौतमाची जाया, भगांतिक झाली सर्व काया. ऋषी शापे करुणिया, ग्रह आला चंद्रासी. स्पर्श केला गुरुपत्नीसी, कलंक लागला चंद्रासी. ऐसे झाले जानपा, ग्रह आला वशिष्ठांसी. क्षय झाला शतपुत्रांसी, तैसेच पिडिले पराशरासी. मत्स्यगंधा भोगिली, पांडव ग्रह दशा भोगित. राज्य हरुणी गेले वनात, कौरवांचा क्षय केला क्षणात. ग्रह येताची तत्काळी, तैसाची श्रीकृष्णाशी ग्रह आला. समयंतकाचा डाग लागला, तो कोणत्या कारणे निघाला. हरी विजयीची ती कथा, मग कृष्ण म्हणे शनेश्वरा. तू महासमर्थ होसी खरा, सर्वत्रांसी तुझा दरारा. देवदानवादिकांसी
ऐसे देव दिवकांसी त्रासिले, त्यात तुला काहीसी दुःख दिदले. क्वचित चमत्कारासी दाविले, समजावया तुझ लागी. मग विक्रम उठे झडकरी, साष्टांग नमस्कार करी. धन्य शणेश्वरा अवधारी, पावन केले मज लागी. आता मी तुझ अनन्य शरण, कृपा करी अनाथा लागून. हेची द्यावे वरदान, न पिढी प्राणी मात्रासी. मग शनी म्हणे विक्रमासी, धन्य तू परोपकार होसी. परपीडा निवारितोसी, उपवना नाही तुझ लागी. तेव्हा प्रसन्न झाला शनेश्वर, रायासी देता झाला निजवर. हा ग्रंथ श्रवण पठन करी, जो नर तयासी पीडा न करीनी. भावे करिता श्रवण पठन, आदरे ग्रंथ संरक्षण. त्यासी लक्ष्मी रात्रंदिन, कृपा करी सर्वथा. जो का श्रवण पठन करी, आणि ग्रंथाची हेळना करी. तया नराच्या शरीरी, पीडा फार करीन मी. श्रवण पठनाचा ऐका विचार, नित्य अथवा शनिवार. श्रवण पठन करी जो नर, उपोषणे अति संतोषे. जरी न करवे उपोषणासी, तरी श्रवण करावे अहर्निसी. तेने संतोष मम मानसी, मग करी पीडा न तत्वता. हे वचन माझे नेमस्त, विक्रमासी भाष देत. त्या नरासी मी भाग्यवंत, करीन जाण निर्धारे. ऐसा वर देऊळी रायाशी, शनी देव गेले निज स्थानाशी. पुढे कथा वर्तली कैसी, ती श्रवण करावी श्रोते हो. राजकन्येच्या माडीवर, विक्रमासी बेठले शनेश्वर. तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर, जैसा सूर्य प्रगटला. तव चंद्रसेन राव आला, पाहे तव देखे विक्रमाला. जैसा मदनाचा पुतळा, तटस्थ जाहला मानसी. मग ते पद्मसेना राजकुमारी, राया विक्रमा तेवरी. राव पुसे ते अवसरी, आपण कोण महाराज. विक्रम वदे साचार, मी तुमचा असे चोर. श्रीपती वैश्य सावकार, बोलवा आधी तयांसी. तव ते धावली सेवकांची मांदी, वैश्य बसला होता गादीवरी. म्हणती बोलविले राये आधी, सत्वर तेथे चलावे. वैश्य उठला झडकरोनी, येवोनी रायासी नमन करी. राव म्हणे वैश्या लागून, हाची तस्कर होय की. वैश्य म्हणे रायासी, आता चला मम मंदिरासी. अवश्य म्हणोनी वेगेसी. चित्रशाळेशी पातले, तव चित्रांचा निर्जीव हंस. जेने गिळले होते हारास, तो पुन्हा उगाळी सावकाश. जैसा होता तैसाची, हार उगाळीता हंसाने. तो पाहिले सर्वजणे, हे आश्चर्य सकळ कारणे. म्हणती हे अघटित, मग तो वैश्यवाणी. बहु संतोषला निजमनी. कन्या अर्पुणी चरणी, विक्रमाच्या लागला. जण म्हणती अघटित कळा, निर्जीव लेपे हार गिळिला. दोष लाविला महापुरुषाला, जे आजी कळो आले. चंद्रसेन पुसे विक्रमासी, आपण राहता कोणे देसी. कोण नाम कोणे वंशी, जन्म तुमचा सांगावा. तव विक्रम म्हणे चंद्रसेना, काय पुससी विचक्षणा. मी जसे उज्जयिनीचा राणा, नाम माझे विक्रम. ऐसे ऐकता राजेश्वर, घाली साष्टांग नमस्कार. मने अन्याय घडला थोर, कृपा करी दयाळा. तेव्हाच केले असते श्रुत, तरी कष्ट का होते प्राप्त. न कळता झाले अनुचित, त्यासी उपाय कायसा. विक्रम म्हणे राजेश्वरा, हा आमुच्या ग्रह दशेचा फेरा. पूजन न केले शनेश्वरा, म्हणून कष्ट पावलो. तव ग्रह नव्हता सानुकूल, म्हणून तव बुद्धी विकल. आता ग्रह झाला सानुकूल, म्हणून ऐसे वदतोती. असुरायाने सोहळा केला फार, फोडिले द्रव्याचे भंडार. धर्म केला अपार, याच कजन संतोषती. मग तो तेली बोलविला, विक्रमे तयाशी नमस्कार केला. एक देश तया देवविला, सुखी केला तयेवेळी. चंद्रसेन हर्षभरित, म्हणे मम भाग्यसी नाही अंत. विक्रम जोडला जामात, धन्य मी एक संसारी. ऐसे करिता एक मास, झाला राया विक्रमास. मग पुसोनिया चंद्रसेनास, आज्ञा मागतसे नृपती. मग चतुरंग दळ सिद्ध करून, हत्ती घोडे दास दासी जाण. देश पट्टणे ग्राम देऊन, जामात
हातासी बोळविले तव त्या सावकारे आपण नाना वस्तू अनर्घ्य रत्न विक्रमासी देऊन बोळवण केली कन्येची असो सवे घेऊन दळभार उज्जैनीसी आला राजेश्वर नगर शृंगाली सत्वर अति आनंद होतसे मग सुमूर्त पाहुणी विक्रम बैसविला सिंहासनी याचक तृप्त केले दाणी चित्ता चिंते असेना मग हे शनेश्वर व्रत राजा विक्रम आचरित पीडा गेली समस्त शनी प्रसादे कारोणी ही महाराष्ट्र भाषेची कथा परी अर्था विषयी नाही न्यूनता यथामती वर्णिली तत्वता श्रवण करा भाविक हो हा ग्रंथ करिता श्रवण सकळ विघ्ने जाती निरसून ग्रह पीडा अति दारुण न बाधे कदा कल्पांती ऐकता कथा नवग्रहांची येणे पीडा निवारे क्लेशांची वार्ता ही नुरे दुःखाची कृपा करीती ग्रह सर्व श्रवण पठनी निधी ध्यास लेखक पाठक सर्वांस ग्रंथ संरक्षती तयास क्लेश विघ्ने न बाधती कदा ही शनेश्वराची ख्याती केवळ शनेश्वराची मूर्ती अहर्निसी जे काध्याती त्यासी संरक्षी शनिदेव सकळ दुःख दारिद्र्य येणे निरसेल समग्र भावे श्रवण करिता साचार फळ प्राप्त तयांसी म्हणे तात्याजी महेपती हे प्रीती पाओ शनेश्वरापती कृपाळू तो उग्रमूर्ती निर्विघ्न करी सर्वांसी इति श्री शनेश्वराची कथा त्याचा तोची वदविता आपुली तो माईक वार्ता करविता श्री पांडुरंगा इति श्री शनेश्वर महात्म्य संपूर्ण शुभम भवतु श्री शनेश्वराय नमः श्री सूर्यपुत्राय नमः ओम श्री शनेश्वराय अर्पणास्तु।